नमस्कार. आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कचं सकाळचं बातमीपत्र. मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर येथे ताजुद्दीन बाबांचा उर्स शरीफ शानदाररित्या उत्साहात साजरा. आस्था आणि ताकीदचे डोळ्याचे पारणे फेडणारं नजारारूपी दर्शन. हजरत ताजुद्दीन बाबा रहमतुल्लाह यांच्या उर्स शरीफचे औचित्य साधून केंद्रीय दळणवळण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर उपस्थित लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले. गडकरी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की या दर्ग्याची जागा पवित्र आहे, त्याचे संरक्षण करणे सगळ्यांची जबाबदारी आहे. उर्स शरीफ 8 दिवसांहून अधिक चालेल. या उर्स शरीफच्या काळात हिंदू मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येनं येत असतात, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून जातात. या उर्स शरीफमध्ये भारताच्या अनेक प्रख्यात कव्वाली यांनी उपस्थिती दर्शवून ताजुद्दीन बाबांवर कव्वाली सादर करून या उर्स शरीफची शान वाढवण्यात मोठा वाटा उचलला. या उर्स शरीफला डहाणूहून भाजप पालघर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष मेराज खान, पालघरचे सामाजिक कार्यकर्ते झहीर लुलानिया, डहाणू सावटा येथून फिरोज खान, घोलवडहून इरफान शेख, डहाणूचे सलीम शेख यांनी बाबांच्या मजार शरीफमध्ये चादर चढवून दुवा केली आणि येथील अध्यक्ष प्यारेजी खान यांच्याशी चर्चा केली. तसेच ताज अहमद रजा गाझुद्दीन अशरफी यांचीही भेट झाली. येथील शाही संदलमध्ये लाखोंच्या संख्येनं सगळ्याच धर्माचे लोक एकत्र येतात. संदल मिरवणूक बाबांच्या मजार शरीफला पोचतात. भेदभाव आणि दुजाभावच्या भिंती दूर सारून एकतेच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करतात. भाजपा अल्पसंख्याक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमाल खान सिद्दीकी यांनी डहाणूवाल्यांसाठी चांगली व्यवस्था केल्याबद्दल मेराजचे आभार मानले. दरम्यान या उर्स शरीफमध्ये भारताचे जाणीमाने प्रख्यात उर्दू शायर, कवी आणि राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी अनेक जाणीमानी शायर आणि शायरी कविता सादर करून उपस्थित लोकांना मंत्रमुग्ध केले. इम्रान प्रतापगडी यांनी उपस्थितांकडून शाबासकी आणि दाद मिळवली.